मुलांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बरं का. आपण मागच्या भागामध्ये भेटलोच आहोत, तरीसुद्धा मी पुन्हा एकदा माझा तुम्हाला परिचय करून देते. मी आहे उषा गणपतराव मोहिते, सहाय्यक शिक्षिका, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा हडलगा, तालुका हुक्केरी, शैक्षणिक जिल्हा चिक्कोडी आणि माझे क्लस्टर आहे बुगटे आलूर. तर मुलांनो, आजसुद्धा मी तुम्हाला एक खूप छान गंमत घेऊन आली आहे. चला तर पण आपण पाहूयात तुमच्यासाठी काय गंमत आणली आहे ते. तर तुम्ही काही चित्र ओळखायची आहेत आणि ते प्राणी कुठे राहतात हे सुद्धा सांगायचं आहे. सांगाल ना मग? चला तर पण चित्रातील प्राणी ओळखा पाहू. हो, सांगा बघू. हो, अगदी बरोबर. या चित्रामध्ये शेळी आहे, ससलू आहे, कुत्रा आहे, मांजर आहे आणि गायसुद्धा आहे. अगदी बरोबर, छान ओळखलात हा प्राणी. मग आता मला सांगा, हे प्राणी कोठे राहतात बरं? हो, बरोबर, घरामध्ये राहतात हे सारे. म्हणून आपण यांना काय म्हणतोय? पाळीव प्राणी म्हणतो. अगदी बरोबर. आता आपण काय करूयात? पुढचं चित्र पाहूया आणि प्राणी ओळखूयात. पहा, या चित्रामध्ये कुठले कुठले प्राणी लपले आहेत? होय, हरिण आहे, वाघोबा आहे, जिराफ आहे, हत्ती आहे, गोरिला आहे, चित्ता आहे, कोल्हा आहे आणि जंगलचा राजा सिंह देखील आहे. तर हे प्राणी कुठे राहतात मुलांनो? होय, जंगलात राहतात. म्हणून आपण यांना काय म्हणतोय? जंगली प्राणी म्हणतो. अगदी बरोबर. चला तर आपण पुढचे प्राणी पाहूयात. पहा, या चित्रामध्ये कोणकोणते प्राणी आहेत? हो, बरोबर आहे मुलांनो. या चित्रामध्ये मासे आहेत, समुद्री मांजर आहे, ऑक्टोपस आहे, कासव आहे, मगर आहे. आणखीन हे सगळे प्राणी कुठे राहतात सांगा पाहू? होय, कुठे राहतात हे प्राणी? हे प्राणी सगळे पाण्यामध्ये राहतात. म्हणून आपण यांना काय म्हणतोय? जलचर प्राणी म्हणतो. हो ना? होय. तर मग आज आपण या जलचर प्राण्यांपैकीच एक असलेला मासा, या माशाविषयी आपल्या पुस्तकातील पाठ 12वा मासा ही कविता अभ्यासणार आहोत. अभ्यासूयात ना मग? तुम्हाला आवडेल ना? हो, पण मित्रांनो, ही कविता अभ्यासण्यापूर्वी आपण काय करूयात? या माशाविषयीची थोडीफार माहिती घेऊयात ना मग? तर चला तर मग आपण माशाविषयीची माहिती पाहूयात. पहा, मासा हा पाण्यात राहणारा जलचर प्राणी आहे. मासा हा नदी, तलाव, समुद्र आणि विहिरीमध्ये सुद्धा राहतो. मासा हे मानवाच्या दृष्टीने एक पौष्टिक अन्न आहे बरं का मुलांनो. तर असा हा पाण्यात राहणारा मासा काय खातो बरं? त्याचा आहार कोणता आहे? चला तर मग जाणून घेऊयात. तर मासा भाताचा कोंडा, शेंगदाण्याची पेंड, पाण्यातील कीटक, पानशेवाळ हा आहार तो घेत असतो मुलांनो. माहीत झालं ना? आता या माशाचे आपल्या जीवनात काय बाबा उपयोग आहेत ते पाहूयात. तर मासा आपल्याला आहारासाठी उपयोगी आहे, मत्स्यशेती, औषधासाठी, मत्स्यालयासाठी आणि जलशुद्धीकरणासाठी सुद्धा माशाचा आपल्याला उपयोग होतो बरं का मुलांनो. आता आपण माशाबद्दलची काही नावं पाहूयात. भरपूर प्रकारचे मासे आहेत, पण आपल्याला थोडीफार तरी माशांची नावं आणि माशांची चित्र माहीत पाहिजेत ना. म्हणून आपण काय करूयात? काही माशांची नावं पाहूयात मुलांनो. तर पहा, हा आहे बोंबील मासा, हा आहे रावस मासा, हा आहे शिंगळा मासा, हा बांगडा जो तुम्ही सगळे ओळखता याला. त्यानंतर माकुळ, हा आहे कुपा, हा आहे वाम मासा. त्यानंतर मोरी मासा आहे, पापलेट. आलं ना तोंडाला पाणी? माहीत आहे तुम्हाला हा? अरे वा. त्यानंतर सुरमई, हा सुद्धा तुम्ही ओळखताय. कोळंबी आहे आणि
तांबडा मासासुद्धा आहे. मुलांनो, ही झाली थोडीफार माशांची नावं बरं का. अजून खूप सारे मासे आहेत, पण आपण थोड्या तरी माशांची नावं आता आपण पाहिलोत. आता आपल्याला माशांबद्दलची थोडी सामान्य माहिती मिळाली. आता आपण आपल्या पुस्तकातील पाठ 12 मासा ही कविता अभ्यासूयात. तर ही कविता अभ्यासताना मुलांनो, तुम्ही पान नंबर 52 उघडा बरे का, आणि प्रकट वाचन करणार आहोत. तर तुम्ही सोबत वही पेनसुद्धा घेऊन बसा. याच्यामध्ये काही महत्त्वाच्या नोंदी येतील, तर त्या नोंदी तुम्ही वहीमध्ये करून घ्यायच्या आहेत. चला तर मग सर्वांनी कविता वाचताना लक्ष द्या. निळ्या आकाशी विहरत राही पक्षी सहज जसा, सळकन सुळकन फिरत असे मी जलातला मासा. तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनु सम रंग कसे असती, अमुच्यापैकी काही मासे प्रकाशही देती. टिकली इतक्या काही जाती काही प्रचंड असती, आकारांचे प्रकार अगणित नसे तया गणती. ताप तुम्हाला कधी येई जर पावसात भिजला, जलात राहून मला न होई सर्दीनी खोकला. पोहत राही सदोदित मी जलात हो वसती, मध्ये एकदा मौज पाहण्या येतो मी वरती. पाण्यामधुनी कधी न काढा मरेल हा मासा, जलात असू दे जली असू दे जलातला मासा. तर ही कविता कवी कृ.वि. दातार यांनी लिहिलेली आहे बरं का. खूप सुंदर अशी ही कविता त्यांनी आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेली आहे मुलांनो. तर मुलांनो, आता आपण कविता वाचलेलीच आहे. तर ही कविता समजण्याआधी आपण काय करूया, या कवितेत आलेले काही शब्दार्थ आहेत ते समजून घेऊयात. पहा बरं, या कवितेत आलेले काही नवीन शब्दार्थ. विहरणे, विहरणे म्हणजे आनंदाने फिरणे. सदोदित, सदोदित म्हणजे नेहमी, सातत्याने. अगणित, अगणित म्हणजे न मोजणे, न मोजता येणारे, न मोजता येण्या इतके. जल, जल म्हणजे पाणी. गणती करणे म्हणजेच मोजणे. वसती म्हणजेच राहण्याची जागा. आता या कवितेतील काही समानार्थी शब्द पाहूयात. आकाश, आकाश म्हणजे नभ किंवा गगन किंवा आभाळ. प्रकाश, प्रकाश म्हणजे उजेड. पक्षी, पक्षी म्हणजे खग. मासा म्हणजेच मीन किंवा याला मत्स्यसुद्धा म्हणतात. आता यातील काही विरुद्धार्थी शब्द पाहूयात. प्रकाश, याचा विरुद्धार्थी शब्द आहे काळोख. आकाश, आकाशाच्या विरुद्धार्थी शब्द आहे पाताळ. वर, वरच्या विरुद्धार्थी शब्द आहे खाली. आणि प्रचंड, याचा विरुद्धार्थी शब्द आहे चिमुकले. चला, आता आपल्याला सगळे काही शब्दार्थ समजलेत. आता आपण कविता समजून घेऊयात. तर पहा, कवितेतील पहिलं कडवं आपण पाहूयात. पाठ 12 मासा. निळ्या आकाशी विहरत राही पक्षी सहज जसा, सळकन सुळकन फिरत असे मी जलातला मासा. तर इथं कवींनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथं कवींनी माशाच्या हालचालीचं वर्णन केलेलं आहे मुलांनो. तर इथं त्यांनी सांगतात की पक्षी जसा निळाशार आकाशामध्ये प्रसन्नतेने आणि सहजपणे फिरत असतो, खूप आनंदाने फिरत असतो, अगदी त्या पक्षाप्रमाणेच, त्या पक्षाच्या आनंदाने फिरण्याप्रमाणेच मासासुद्धा पाण्यामध्ये काय करत असतो, सळकन सुळकन सळकन सुळकन अशा प्रकारे अगदी प्रसन्न नैसर्गिकरित्या आनंदाने तो मासा आपल्या पाण्यामध्ये फिरत असतो. असे कवी इथं पक्षाची तुलना माशाच्या फिरण्याला दिलेली आहे बरं का. तर मुलांनो, पाहूयात आपण कवींनी पुढच्या कडव्यांमध्ये काय माशाबद्दलची माहिती सांगितली आहे. तर चला पाहूयात. कवींनी पुढच्या कडव्यात काय सांगण्याचा प्रयत्न केलाय पाहूयात. पहा,
तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनु सम रंग कसे असती, अमुच्यापैकी काही मासे प्रकाशही देती. तर मुलांनो, इथं कवींनी माशांचे कित्येक रंग असतात त्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे आणि त्यातील काही मासे आपल्याला प्रकाश देतात याची सुद्धा माहिती सांगितलेली आहे. पहा, तुम्हाला इंद्रधनुष्य माहीत आहे ना, त्याच्यामध्ये किती कलर असतात? 7 रंग असतात. तर त्या इंद्रधनुष्यातील रंगांप्रमाणेच म्हणजेच जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पारवा आणि निळा अशा प्रकारे या इंद्रधनुष्याचे रंग असतात. तर या सप्तरंगांपैकीच मासेसुद्धा असे सुंदर सुंदर रंगाचे असतात. पहा, या चित्रात आहेत ना सुंदर सुंदर रंगाचे मासे. तर जसे रंगीबेरंगी मासे असतात त्याप्रमाणे काही मासे असे असतात की जे आपल्याला प्रकाश देतात. पहा, हा मासा, अशा माशांना विजेरी मासे किंवा करंट मासे असेही म्हणतात बरं का मुलांनो. तर पहा, या माशाची रचना कशी आहे? अँटेनासारखी आहे ना? होय. तर त्या माशांच्या शरीराची रचनासुद्धा तशीच असते. आणि असे निसर्गामध्ये अनेक रंगीबेरंगी मासेसुद्धा आहेत आणि प्रकाश देणारे मासेसुद्धा आहेत. किती छान आहे ना माहिती. चला, आता आपण पुढच्या कडव्याची माहिती घेऊयात. टिकली इतक्या काही जाती, काही प्रचंड असती, आकारांचे प्रकार अगणित, नसे तया गणती. पहा, इथं कवी दातार यांनी काय सांगितलंय मुलांनो? तर आपण टिकली लावतो ना कपाळाला, तर त्या इवल्याशा टिकलीच्या आकारापासून ते भले मोठे प्रचंड आकाराचे मासे आपल्या निसर्गात अस्तित्वात आहेत असं त्यांना इथं सांगायचं आहे बरं का. आणि त्याच शिवाय इतके मासे आहेत की ते तुम्ही जर मोजतो म्हटला तर ते मोजता येणारे नाहीत. का बरं? तर हे ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहेत. चला, तर आपण पाहूया या टिकली इतके मासे म्हणजे लहान मासे कोणते, मोठे मासे कोणते. पहा, तर सर्वात लहान मासा हा ज्याला म्हणतो आपण पेडोसिप्रिस प्रोजेनेटिका. अवघड आहे ना नाव? मग म्हणा माझ्यासोबत सगळ्यांनी, पेडोसिप्रिस प्रोजेनेटिका. बरोबर आहे. तर मुलांनो, हा जगातील सर्वात लहान मासा, जगातील सर्वात लहान मासा. हा किती आहे आकाराने? फक्त 7.9 मिलीमीटर. 7.9 मिलीमीटर. पहा, इतका छोटा हा मासा आहे. आता पुढचा जो मासा आहे तो जगातला सर्वात भला मोठा प्रचंड आकाराचा मासा आहे मुलांनो, ज्याचं नाव आहे व्हेल शार्क. पहा, हा मासा 40 फूट लांब असतो. आश्चर्य वाटलं ना? 40 फूट लांब. बाप रे बाप. याचं वजन माहीत आहे का तुम्हाला? 40 टन वजनाचा मासा आहे हा. आश्चर्य आहे की नाही? आणि मुलांनो, याचं आयुष्य माहीत आहे का व्हेल शार्कचं? 60 ते 100 वर्ष हा मासा जिवंत राहू शकतो. पहा, हा जगातला मोठा मासा झाला. आता मुलांनो, आपण अजून एक मासा पाहायचा आहे ज्याला म्हणतात इलेक्ट्रिक ईल. तर हा मासा घातकी मासा म्हणून ओळखला जातो. घातकी मासा, हानिकारक मासा म्हणून ओळखला जातो, जो 9 फूट लांब असतो बरं का. आणि याचं वजन आहे 22 किलो. तर याला का बाबा घातकी मासा म्हणतात, हानिकारक मासा म्हणतात? का? तर हा इतर माशांना शॉक देतो बरं का, म्हणून हा हानिकारक मासा आहे. पहा, असे हे निसर्गात असंख्य मासे आहेत, लहानापासून मोठ्यांपर्यंत. तर त्यापैकी काही मासे ज्यांचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत. पहा, सामान्य कार्प मासा आहे, इंद्रधनुष्य ट्राउर मासा आहे, सियामी मासा आहे, गारफिश मासा आहे. तर मुलांनो, खूप प्रचंड अशा जाती आहेत माशांच्या आणि प्रचंड आकारसुद्धा माशांचे आहेत, या निसर्गामध्ये अस्तित्वात आहेत असे कवी सांगतात. तर मुलांनो, पाहूया आपण या पुढच्या कडव्यात कवींनी काय गंमत सांगितलेली आहे. ताप तुम्हाला कधी येई जर पावसात भिजला,
जलात राहुणी मला न होई सर्दीने खोकला. कवी इथं म्हणतात की आम्ही तुम्ही सर्वजण थोडंसं जरी पावसात भिजलो तर आम्ही काय होतो, आजारी पडतो, आम्हाला सर्दी खोकला होतो. पण पहा, मासा सतत पाण्यातच असतो, पण तो कधी आजारी पडतो का? नाही ना. होय, तो आजारी पडत नाही. आणि आपण मात्र थोडंसं पावसात भिजलो तरी आजारी पडतो. म्हणून कवींनी एका कोणीतरी म्हटलेलं आहे बघा, एक कविता, माहीत आहे का तुम्हाला ते गाणं? ए आई मला पावसात जाऊ दे, पावसात ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. होय ना, आठवतंय ना? तर पावसात गेलो तर आपण आजारी पडतो, पण मासा मात्र आजारी पडत नाही, बरं का? चला आता आपण पुढचं कडवं पाहूया. पोहतराही सदोदित मी जलात हो वसती, मध्ये एकदा मौज पाहण्या येतो मी वरती. पहा, मासा कुठे राहतो? सतत पाण्यातच राहतो तो. पण कधी कधी काही वेळेला मासा काय करतो, पाण्यातून उंच झेप घेतो. कशासाठी बरं? आजूबाजूच्या परिसरातील मौज मजा पाहण्यासाठी तो हळूच पाण्यावरून झेपावतो, बरं का? आणि किनाऱ्यावरील मौज मजा पाहतो आणि पुन्हा तो काय करतो, पाण्यातच जातो. होय ना मुलांनो? चला तर आपण पुढचं कडवं पाहूयात. पाण्यामधून कधी न काढा मरेल हा मासा, जलात असू दे जली असू दे जलातला मासा. मुलांनो, तुम्हाला आम्हाला सर्वांना कवींनी इथं एक विनंती केलेली आहे, समजलं का? पहा, कवी दातार काय म्हणतात की पाण्यात राहणारा हा मासा जर पाण्यातून काढलात तर काय होईल? मरेल. होय ना बाळांनो? म्हणून कवींनी इथं आम्हाला संदेश दिलेला आहे, विनंती केलेली आहे की माशाला पाण्याबाहेर काढू नका, तो पाण्यातला मासा पाण्यातच राहू द्या. हां, तर इथं कवींनी सांगितलेली विनंती आपण सर्वांनी समजून घ्यायची आहे, बरं का? आता तुम्हाला ही कविता समजलेली आहे. आता आपण काय करूयात, या कवितेला सुंदर चाल लावूयात आणि तुम्ही सुद्धा सुंदर छान आवाजात ही कविता म्हणायची आहे. तर मी म्हणते माझ्या पाठोपाठ तुम्ही सुद्धा ही कविता म्हणा. पाठ 12, मासा. निळ्या आकाशी विहरत राही पक्षी सहज जसा, सळकन सुळकन फिरत असे मी जलातला मासा. तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनु समरंग कसे असती, अमुच्या पैकी काही मासे प्रकाशही देती. टिकली इतक्या काही जाती काही प्रचंड असती, आकारांचे प्रकार अगणित नसे तया गणती. ताप तुम्हाला कधी येई जर पावसात भिजला, जलात राहून मला न होई सर्दीनी खोकला. पोहत राही सदोदित मी जलात हो वसती, मध्ये एकदा मौज पाहण्या येतो मी वरती. पाण्यामधून कधी न काढा मरेल हा मासा, जलात असू दे जली असू दे जलातला मासा. हा जलातला मासा.